दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचं भविष्य आणखी एक पाऊल पुढे नेलं आहे. तिथे त्यांनी जागतिक नेत्यांसोबत महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली, ज्यात महाराष्ट्रातील हरित ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहने आणि औद्योगिक सुधारणांबाबत चर्चा झाली. वाढवण पोर्टला एक ग्लोबल ट्रान्सशिपमेंट हब बनवणं हे देवेंद्रजींचं स्वप्न आहे, ज्यामुळे भारताच्या समुद्रतटीय व्यापाराची दिशाच बदलणार आहे. यासोबतच त्यांनी इतर मोठ्या कंपन्यांशी चर्चा करून महाराष्ट्राच्या लॉजिस्टिक्स, तंत्रज्ञान आणि नवकल्पनांच्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी विचारविनिमय केला. आता राज्यात मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूक तर आकर्षित होईलच, पण सोबतच दावोसमध्ये महाराष्ट्र पॅव्हेलियन उभारल्यामुळे राज्याची जागतिक स्तरावर ओळख निर्माण होईल. मुंबईतील जागतिक कंपन्यांची परिषद आणि महाराष्ट्रात परदेशी विद्यापीठाची स्थापना करण्याच्या योजनांवरही त्यांच्याकडून सकारात्मक चर्चा झाली आहे. देवेंद्रजींनी राज्यात स्मार्ट सिटी, नवीन आरोग्य प्रकल्प आणि कौशल्य विकासासाठी विशेष नियोजनही केलं आहे. महाराष्ट्रात इनोव्हेशन हब निर्माण करण्यासाठी त्यांनी जागतिक नेत्यांसोबत चर्चा केली. मेयर्सचे सीईओ विन्सेंट क्लर्क, KPMGचे SD नागपूरवाला आणि कॉग्निझंटचे CEO रवी कुमार यांच्याशी चर्चा करत देवेंद्रजींनी महाराष्ट्राला उत्पादन, डेटा सेंटर, लॉजिस्टिक्स आणि फिनटेक सारख्या नवीन क्षेत्रात पुढे नेण्यासाठी योजना आखल्या आहेत. देवेंद्रजींच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली महाराष्ट्र जागतिक पातळीवर उद्योग आणि तंत्रज्ञानाचं केंद्र म्हणून उदयाला येत आहे.